मला मला ह्याच मुद्द्यावर आणखी एक प्रश्न आहे की मग भाजप तडजोडीचं राजकारण का करतोय? मृणालिनी मॅम, का का दिसतंय हे सातत्यानं भाजप तडजोडीचं राजकारण करतोय? पक्ष फोडाफोडी असेल किंवा जे काही शिंदेंसोबत घडलं, जे अजित पवारांसोबत घडलं, ते सातत्यानं करण्याची भाजपला गरज का निर्माण झाली? त्यांचं जिंकण्याचं पॅशन संपत आलंय का? मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी जो काय बाजू बदलायचा प्रकार केला तो भारतीय जनता पक्षाला अनपेक्षित होता। तो यशस्वीपणे ते प्रत्यक्षात आणू शकतील आणि काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल याचा विचार भारतीय जनता पक्षाने तेव्हा केला नव्हता। मोदी शहा हे एक अजेय रसायन आजपर्यंत मानलं जायचं। 4 तारखेचे निकाल काय असतील माहिती नाही। त्या विजयी जोडगोडीला महाराष्ट्रात जे आव्हान दिलं गेलं त्यामुळे हे दोघंही जण अत्यंत दुखावले आणि जो काय अपमान भारतीय जनता पक्षाचा झाला त्याला उत्तर देण्यासाठी हा घटनाक्रम प्रत्यक्षात आणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही जे काय उत्तर आहे ते उत्तर देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा हा प्रकार झाला। आता भारतीय जनता पक्षाला या दोघांना छोटं ठरवत वेगळा विचार समोर आणायचा होता, ज्याला लोकसभेच्या प्रचारामध्ये असली शिवसेना असं मोदींनी आणि शहांनी ठिकठिकाणी म्हटलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादी बाबत देखील असंच बोललं गेलं की खरा राष्ट्रवादी काँग्रेस हा अजितदादा आणि सुनील तटकरेंचा पक्ष आहे। आता एक विचार रचना सोडून दुसरी पर्यायी विचार रचना प्रत्यक्षात आणण्याचा मोदी शहांचा प्रयत्न महाराष्ट्राला मान्य आहे का याचं उत्तर 4 तारखेला मिळणार आहे। आता श्रीराम सर ज्याप्रमाणे म्हणाले की 2 पक्ष अतिशय छोटे ठरू शकतात, मग ते पक्ष छोटे ठरू शकल्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्ष त्यांना किती जागा देईल? याही वेळेला आपण पाहिलं की शिंदे गटाला काही ठिकाणी त्यांची ताकद नसताना जागा दिल्या गेल्या। शिंदेंनी काही अयोग्य उमेदवार निवडले असं देखील भाजपचं म्हणणं होतं, तरी देखील त्यांना संधी दिली गेली। त्यामुळे आता यांना बरोबर ठेवणं, सुचकारणं, त्यांच्या मर्जीनुसार चालणं भाजपला मान्य आहे का? हे भाजप किती जागा जिंकेल देशामध्ये यावर ठरणार आहे। त्यामुळे लोकसभेचे निकाल राष्ट्रीय राजकारणासाठी तर महत्त्वाचे आहेतच, पण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी त्याहून महत्त्वाचे आहेत। अगदी मला याच अनुषंगाने प्रश्न आहे की मग जर तुम्ही आता जसं म्हणालात मृणालिनी मॅम की हे एक अजेय रसायन आहे मोदी आणि शहा, जर मोदी आणि शहा भाजपकडे आहेत तर मग गरज काय होती म्हणजे पवारांना फोडण्याची आणि शिंदेंना वेगळं करण्याची गरजच का होती? महाराष्ट्रामध्ये या राजकारणाची गरज का भासली? मला असं वाटतं की ज्या काही घटना घडल्या होत्या त्याला उत्तर देणं हे मोदी आणि शहांच्या राजकारणाच्या प्रकाराला आवश्यक वाटलं। कदाचित अडवाणी आणि वाजपेयींच्या काळातला भारतीय जनता पक्ष असता तर अशा पद्धतीने उत्तर दिलं गेलं नसतं, पण उत्तर देण्याची जी काय रचना इथे घडवली गेली ती सर्वोच्च न्यायालयात टिकते का, शेड्यूल 10 मध्ये त्याचा काय निर्णय येतो हे सगळं नंतर दिसेल। मतदारांना ते मान्य आहे का ते पण दिसेल, पण त्याच वेळेला जो काय आपल्यावर अन्याय झाला होता त्याचं उत्तर या पक्षांनी तिथल्या तिथे दिलं असं मानणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही आहेत। काही प्रमाणात तसे मतदार आहेत का, आणि असतील तर ते संख्येने शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना, उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यापेक्षा जास्त आहेत का याचं उत्तर मिळणार आहे, कारण या घटनाक्रमानंतर कोणत्याही मोठ्या निवडणुका इथे